करून तू कंपनीचं थोडं हे इथं राहू म्हणजे ते असं हे झाड दिसून पडते आपल्याला हे वालं ते कंपनीवाले पाहायला येईन ना तर हां नमस्कार दादा. नमस्कार बोला. आपलं नाव सांगा. माझं नाव अरुण नानाजी इंगळे. पूर्ण पत्ता. मुक्काम एरणगाव, पोस्ट पारवा, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ. आणि मोबाईल नंबर. मोबाईल नंबर आहे माझा 9579 27 5709. हां, हे आपल्या हातात धन्वंतरी कंपनीचं RP76 आहे. हो. हे कोणत्या कोणत्या पिकावर वापरलं तुम्ही? आता मी सुरुवातीला चण्यासाठीच मारले हां आणि चण्यावर त्यांचं एकच स्प्रे घेतलं मी. म्हणजे नवीन असल्यामुळं जास्त माहिती नव्हती मला. हां बा डबल मारलं तर बाच्यानं अधिक वाढन त्या हिशोबाने मी मारलं नाही. हां. पण औषध आहे. बरं, हे मारून म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला, म्हणजे फरक काय दिसला? मारून फरक म्हणजे डोळ्यासमोर सगळ्याला दिसून पडतं इथं का याचे ब्रँचेस आणि अधिक फुलं जास्त निघता याला आणि ते मालाची जे पोषकता पाहण्याजोगती आहात हा. एखादी झाड दाखवा बरं. हे बघा हे म्हणजे सगळ्यासाठी सगळ्या कास्तकारांनी याची पाहणी करावं आणि एकच झाड एकच झाड आहे. मग आता तुम्ही याच्या आधी भरपूर औषधी वापरले असं नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा त्याचा आम्ही औषधीच्या RP76च्या आधी भरपूर मारो दरवर्षी. पण यावर्षी मी 3 स्प्रे केले बाकी औषधीचे. फक्त यांना मी RP76 हे डबल नाही याच्यामुळे नाही मारलं का बा आपलं अधिक जास्त चना वाढून जाईल. माझ्या मतात जास्ती होती का बा जास्त वाढल्यावर मग आपला दाटून जाईल, लागणार नाही म्हणून नाही मारला. पण एक नंतर माहिती मिळाली का बा चना वाढला तरी काही होत नाही. बरोबर. याची माहिती कोण दिली मग तुम्हाला? याची माहिती दिली आमचे इथं पात्रे म्हणून आहे, अंकुश पात्रे. त्यांनी सांगितलं मामा तुम्ही फवारा म्हणे, पहा म्हणे. ठीक आहे म्हणलं मारू. मग हे वापरून तुमचं मन समाधान आहे का? वापरून समाधान म्हणजे आम्ही आता पुढल्या वर्षी औषधाला दत्तक घेणार आहोत. असं का? म्हणजे याच्यानंतर सर्व पिकांना सर्व पिकावर मारणार, हेच वापरणार आहे? हेच वापरणार. ठीक आहे, धन्यवाद.